आदित्य सर, समजा ठीक होय. मी उद्या व्रत करणार आहे. तुम्हाला माझी शपथ आहे. तुम्हाला बरं व्हावंच लागल. आजची रात्र फक्त. उद्या माझं व्रत सुरू होईल. मग तू बरा होशील आदित्य. आदित्य सर, तुमच्यासाठी हे व्रत मी करणारच. स्टुपिड. ज्या कामाचे पैसे घेऊन गेला होतास ते काम तर केलं नाही. मोठ्या तोरात निघालेलास ना पैसे घेऊन. अहो मॅडम, जेवढे ते तुमचे पारू नावाची मोलकरीण तिथे आली, आज काम होईल असं मला वाटत नाही. ते काम तर कंप्लीट केलं नाही. मग आता काय माझा थोबड बघायला आलास का? चल निघ. पारू पारू पारू. आता ना या आदित्यला जरा बाजूला ठेवते. आणि पहिले या पारूचाच काटा काढते. अजून कसं कोणी आलो नाहीये. आले आले. देवा, देवा, देवा प्लीज माझ्या आदित्यला बरं कर लवकर. मला खूप आठवण येते त्याची. माझ्या कानात त्याचा आवाज घुमतोय. सतत आपलं दिवसभर घरात काकू काकू म्हणून फिरत असायचं आदित्य. जेवढा जीव अहिल्या वहिनींनी आदित्यला नसेल ना लावला, तेवढा त्या मुलांनी मला लावला होता. मला त्याचा आवाज परत ऐकायचंय. मला त्याच्या तोंडून माझी हाक ऐकायची. देवा प्लीज प्लीज देवा माझ्या आदित्यला वाचव. आलाच का तुम्ही? मी आपल्या आदित्यसाठीच देवाकडे प्रार्थना करत होते. तो लवकर बरा व्हावा म्हणून. होईल तो लवकर बरा. आता सुरुवात कर. त्याला शरण जायचं. स्वतःचा पदर पसरून 11 घरं भिक्षा मागायची. त्याचा नैवेद्य दाखवून तो प्रसाद जगण्या मरण्याच्या वेशीवर असलेल्याला खाऊ घालायचा. मगच श्वास चालू राहील त्याचा. भिक्षांदेवी माई. तुम्ही तर अहिल्या देवी ना या रूपात. पारू, डॉक्टर, कशी आहे आदित्य सरांची तब्येत? नो रिस्पॉन्स आहे. तशीच कंडिशन आहे. आपल्याला लवकरात लवकर त्यांचं ऑपरेशन केलं पाहिजे, कारण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. पण त्याचे रिपोर्ट पण नॉर्मल येत नाहीयेत. आपण काहीच करू शकत नाही.
हा परमेश्वर आहे ना, आपली परीक्षा बघत असतो, सतत रागवत असतो, नाराज होत असतो, प्रेम करत असतो, भरभरून देत असतो, हिरावून घेत असतो. पण या सगळ्यात तो आपल्यातला संघर्ष जिवंत ठेवतो, पण आपल्याला कधी हरायला नाही देत. बाळा, हे व्रत पूर्ण करून तू आदित्य बाबांवरची श्रद्धा आणि प्रेम सिद्ध केलेस. स्वतःला तावून सुलाखून पडताळून पाहिलेस. पण हा, अजूनही हे व्रत पूर्ण झालेलं नाहीये. नदीवर जा, शुचिर्भूत हो, इथून हॉस्पिटलमध्ये जा आणि आदित्य बाबाच्या हाताचा स्पर्श या मंगळसूत्राला कर आणि मग ते मंगळसूत्र घाल. तेव्हाच या व्रताची सांगता होईल.